पुढची बातमी नाना पटोले यांच्या संदर्भातली। काँग्रेस नेते नाना पटोले यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ समोर आलाय। काही कार्यकर्ते नाना पटोले यांचे दुधाने पाय धुत आहेत। या व्हिडिओमध्ये आपण बघतोय, हा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल झालाय। हा व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या दिवसाचा आहे असं सांगितलं गेलंय। काँग्रेस कार्यकर्ते अनिल पाटील यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण दिलंय। नाना पटोले यांनी आपल्याला पाय धुवायला सांगितलं नव्हतं। आपण नांदेडहून रत्नागिरीला नाना पटोले यांना भेटण्यासाठी गेलो असं या कार्यकर्त्यांना सांगितलंय। या व्हिडिओवरून नाना पटोले यांच्यावर भाजपने कठोर शब्दात टीका केली। नाना पटोले यांची या निमित्ताने मानसिकता समोर आली अशी टीका भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली। नानाभाऊ पटोले साहेब हे आमचे गुरु आहेत। सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ते आमच्या गुरुस्थानी आहेत आणि त्यामुळे गुरुपूजन हे त्यांचं आम्ही त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये जाऊन केलेलं आहे। आणि सध्या सोशल मीडियावरती जो काही आक्षेपार्ह म्हणून ज्या व्हिडिओला व्हायरल केल्या जाते त्याच्यामध्ये कुठलंही वादग्रस्त आहे असं मला तरी वाटत नाही। कारण एक ज्या गुरुची पूजा एक शिष्याने करावी आणि त्याला वादग्रस्त ठरवावं असं मला तरी वाटत नाही। ज्या पद्धतीनं साधू संतांची पाद्यपूजा केली जाते त्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करतात, दुधाने त्यांना अभिषेक घालतायत। आता नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी राजकारण सोडलंय आणि संन्यास स्वीकारलाय। खरं तर कुठल्याही कार्यकर्त्यानं, मग तो भारतीय जनता पार्टीचा असू द्या किंवा काँग्रेसचा, अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडनं पाद्यपूजन करून घेणं हे अतिशय चुकीचं आहे। आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम म्हणून घेण्याचं हे लक्षण आहे। नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे। काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे, जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात। त्यामुळे तो बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशा करता करतोय। याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू नये। महाराष्ट्रात आता भोंदू अशोक खरात नंतर एका नव्या भोंदू बाबाची एंट्री झाली आहे, भोंदू नाना पटोले। एकीकडे देवधर्म आणि साधू संतांना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घ्यायचे। यातून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची घाणेरडी वृत्ती लक्षात येते। हे लोक महाराष्ट्राच्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना स्वतःचं गुलाम समजतात, हेच यातनं सिद्ध होत आहे।